तुला भांग मिळाली कुठून? पोटात तू तू चल चल माझ्यासोबत चल. नाही नाही आदित्य सर लंबाड हा, ये. प्रीतम सर अरे प्रीतम सर ए हिला काय झालं? ही अशी काय करते दारू प्यायला? हो हो होळी आहे, बरोबर आहे. तुला भांग कुठे दिली हा? आणि मुळात भांग आली कुठून? माझ्या पोटात सिगरेट आहे सिगरेट. एक मिनिट हे सांग. हॅलो हॅलो अगं हॅलो ते इकडे. हॅलो प्रीतम सर ओके ओके ठीक आहे येऊ दे हां थँक्यू. प्रेसवाले येत आहेत वाटतं मला जावं लागेल. तू कुठे येतेस? हे हिला सांभाळ. नको पारू थांब 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 थांब. सिगरेट आहे प्रीतम सर दिशा मॅडम आवडत नाही ना? नाही आवडत. नाही. माझ्या बरोबर बोला. हो होळी रे होळी पुरणाची पोळी हो हो पारू. दिशा मॅडमच्या अगं पारू बोला ना. तू काय तुला कोणी दिला गोळ्या? पोटात माझी चूक झाली यार, मी टाकून द्यायला पाहिजे होतं. चल 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 चल. सिगरेट आहे हो 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 चल. नमस्कार मी आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा CEO तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण प्रेस कॉन्फरन्सला सुरू करूया पण त्याआधी प्लीज चहा कॉफी घ्या. ते तर घेऊच. सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीला नवीन ब्रँड अँबॅसेडर चेहरा मिळाला. इव्हेंट जरी चांगला झाला असला तरी रिझल्ट मात्र अनपेक्षित लागला. हो म्हणजे गावाकडच्या एका साध्या सरळ मुलीने ही ब्युटी कॉन्टेस्ट जिंकणं म्हणजे. पण मुलगी कमाल आहे, टॅलेंट आहे मुलीत. टॅलेंट माय फूट. आता तिचं खरं टॅलेंट मी बाहेर काढते. ये ये. सिगरेट हो 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 सिगरेट आहे हे बघा. फक्त समजून नाही सांगायचं, बाकी कुणालाच नाही सांगा. हो हो मी सांगतो. सावकाश सावकाश सगळ्यांना सांगतो सिक्रेट. हा बाकी कोणाला नाही. हा. ए जादूगार जादू 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 आज ना मी जादूगार नको दे. बस 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 बस. आईची कॉन्फरन्स होऊ द्यायची, बाहेर नाही पडायचं. हा मी जातो. हा मी जातो. बाय. आईची बोला स्टॅच्यू टॅचू 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 मी गणित टॅचू. हा दोघं पण स्टॅच्यू, सगळे स्टॅच्यू. बाय. टॅचू टॅचू. कोंबडीचं खुराडं तर आता उघडलंय. आता बघा कोंबडी बाहेर येऊन कशी फड 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 करते ती. सगळ्या नियमाने अटी धाब्यावर बसवलेत तुम्ही. तुमच्या स्टाफची मुलगी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतेच कशी?
बाकीच्या स्पर्धकांवर अन्याय नाही का? मग घरच्या स्टाफची मुलगी कशी काय आली? तुम्हीच मुद्दाम हा सगळा पब्लिसिटी स्टंट केला होता का? किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीकडून ही अपेक्षा नव्हती. हे बघा, तसं अजिबात नाही. आजपर्यंत आमच्या कंपनीकडून अशा कुठल्याही चुका घडल्या आहेत का? पण जर घरच्याच मुलीला ब्रँड अँबॅसेडर बनवायचं होतं तर हा सगळा इव्हेंट कशासाठी? हे बघा, हा फक्त एक योगायोग आहे. हे काय प्लॅन नव्हतं. जे होतं ते लाईव्ह होतं, तुमच्या सगळ्यांसमोर होतं. अहो पण थांबा, जे झालंय ते नियमात झालंय. जनरली या कॉम्पिटिशनमध्ये कंपनीचे कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंब भाग घेऊ शकत नाहीत. आणि हा साधा नियम तर माहीतच असेल ना अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना. बोला मॅडम, काय प्लॅनिंग होतं नक्की तुमचं? एका नोकराच्या मुलीला जिंकून काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला? तुमचा मोठेपणा की अजून? एकदम चूप. हे पारू, पडशील ना मग. कसं चालतो तू? त्याचू 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 तुम्ही समजे माझ्या देवी अशी बोलायला आलात? हा? कोण आहे तुम्ही? हा? कोण आहे कोण तुम्ही? देवी आहे. माझी देवी आहे. ए बघा, खबरदार माझ्या देवी आई बद्दल एक बी सबूत वंगाळ काढला तर. हा, पारू नाव आहे माझं, पारू. मग माझ्यात की वाईट कोणी बी नाही हं? आधीच सांगून ठेवते मी. तुम्हाला जे काय बी बोलायचंय ना ते मला बोला. हं? माझ्या देवी आईला नाही बोलायचं. हं? तुम्हाला माहित आहे का, ती फक्त माझी देवी आहे नाही आहे. ती या किर्लोस्कर घराची देवी आहे. हं? त्यांनी समजण्यासाठी काय काय केलंय माहित आहे तुम्हाला? माहित आहे का? नाही माहिती. मी सांगते. तू काय करतेस इथे? निघ पटकन इथून, निघ. ए, माझ्या मध्ये यायचं नाही हं, आधीच सांगून ठेवते. नाहीतर खाऊडाच देईल. How dare you? ऐ, ते पीठ दळायचं जातं माहित आहे तुम्हाला? हा, त्याच्यामध्ये घालून अशी गर 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 दळून टाकेन तुम्हाला. जा 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 तिकडं. वा, सांग ना जायला. Stupid. ये जा. काय चुकलं माझं? हा, सांगा ना, काय काय चुकलं माझं? काय चुकलं होतं माझं? आज माझ्यामुळं माझ्या देवी आईना ऐकावं लागतंय. सांगा ना, काय चुकलं होतं माझं? अन तुमच्या समजांचं नेमकी अडचण काय आहे सांगा. हा, एक गावाकडची साधी ड्रायव्हरची पोरगी
एक मोलकरीण पोरगी जिंकली म्हणून त्रास होतोय ना तुम्हाला? काय रे, गप्पा बस, गप्पा बस, एकदम गप्पा बस. मला अधिकार नाही तुमच्या बरोबरीनं जगायचा, तुमच्या बरोबर राहायचं. नाही मला अधिकार नाही. का मी सुंदर नाही? हा? मी सुंदर नाही, मी सुंदर नाही. मग सांगा ना मला, तुमच्या दृष्टीनं नेमकं कोण सुंदर आहे? सांगा. काय म्हणत नाही? अरे आणि मी ते स्टेजवरती जेव्हा माझं नाव ऐकलं होतं ना, पार्वती मारुती सेमसे, तेव्हा ना माझ्या बाच्या डोळ्यात अभिमान पाहिला मी. आणि मला काय ओळखतात माहित आहे का? गावातले समजे ना मला एका ड्रायव्हरची पोरगी असं म्हणतात. पण माझ्या देवी आईमुळे ना मला माझी ओळख मिळाली. पार्वती मारुती सेमसे म्हणजे पारू. बघा ना, बघ ना, तू बी बघ ना. समजा नियमात केलं ना मी, हा बा, समजा नियमात केलं मी, मग अडचण काय आहे? काय अडचण? काय आहे अडचण? नाही, मला एक सांगा, इथं यायच्या आधी एकदा स्वतःला विचारलं की आपण इथं का आलोय, इथं कुणाला जाब विचारायला आलोय, विचारलं का? नाही विचारलं. नाही विचारलं, मग काही बी कळत नाही. दादा तुम्ही ना दादा तुम्ही ना जरा आमच्यासारखं दिसताय बा, आपल्यासारखं दिसतंय. दादा मला एक सांगा, म्हणजे माझ्या जागी जर का तुमची स्वतःची पोरगी असते तर काय केलं असतं तुम्ही? हा? विचारलं असतं जा, विचारलं असतं. पेपरवाल्याची असती मुलगी, दूधवाल्याची असती, टायर पंक्चर काढणाऱ्याची असती तर विचारलं असतं जा. सांगा ना. बोला की आता मुंडी कसं पाय खाली घातली, बोला ना. नाही बोलणार. तुम्ही समजून ना, लय ठिकाणी स्पर्धा पाहिल्या असतील, सौंदर्य स्पर्धा पाहिल्या असतील का नाही सांगा? पण कुठल्या स्पर्धेमध्ये एका ड्रायव्हरच्या, एका गरीबाच्या मुलीला जिंकताना बघितलं? नाही बघितलं. पण आज ती प्रथा माझ्या देवी आहे ना मोडली. तुमच्या माझ्यासारख्या मुलीला त्यो मान, त्यो सन्मान देवी आईनं दिला. त्यांनी मोडली ती प्रथा. आणि तुम्ही थोबाड वर करून त्यांना प्रश्न विचारायला आले बाय. बोला ना, आता गप्प का बसले तुम्ही? बोला. ओ दाढीवाले दादा. आता कसं बाई गप्प बसला तुम्ही? बोला की. हा, मगाशी बोलत होता ना लय मोठमोठ्यानं, या बाईनं या गरीब मुलीला या स्पर्धेमध्ये कसं काय घेतलं? आता बोला. आता का थोबाड बंद आहे? बोला की.
बोला सावित्री हत्या दोन 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 सावित्र्या तेजू 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 सावित्री हत्या तुम्ही मला सांगा ना मी काय नाही केलं जे त्या मुलींनी केलं ते समजा मी केलं हो एका ड्रायव्हरची पोरगी त्या स्पर्धेत जिंकली हे बघून एका पोलिसाच्या पोरीनं ह्याच्यात भाग घेईल एक आचार्याची पोरगी भाग घेईल मग त्यांच्या मध्ये ही हिम्मत हे धाडस ह्यो आत्मविश्वास आला कुठून कुणामुळे आला माझ्या देवी आईमुळे आला या समजा लोकांना परवडतील अशी सौंदर्याची साधनं कोणी आणली सांगा ना कोणी आणली या माझ्या देवी आईनं आणली आणि तुम्ही यांना जा विचारायला आलात हा काय नाही वाटत ना काय बी नाही वाटत नाही एवढं समज करून सुद्धा तुमच्या मनाला पटत नसेल ना तर तुम्ही नाही एक काम कर माझा मुकुट घ्या येऊन जावा आणि जाऊन एका श्रीमंत मुलीला द्या हा तिला सांगा की भाई यावर गरीब पोरीचा अधिकार नाही यावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे हा कारण तू श्रीमंत आहे ना जा घेऊन जा ए बा जा ना माझं मुकुट ना त्याचं तुम्ही जा माझं मुकुट घेऊन जा घेऊन जाऊ दे घेऊन जा सॉरी मग आधी काय गो पुढं बोललात तुम्ही खबरदार माझ्या देवी आई बद्दल एक शब्द सुद्धा ऐकून नाही घेणार मी एक बी शब्द नाही हा घरी चल. ए, थांब ना घरी चल. सावित्री हत्या, तू सांग ना. घरी चल. घरी चल. सांगून दे ना. नाही बोलणार इथंच थांबायचं हं? अजिबात घरी जायचं नाही मला बोलायचंय नाही ते हिला घरी सोडून येत हलायचं नाही स्टॅच्यू माफ करा आईले मॅडम आमचं चुकलं खरं तर ती मुलगी जरी नशेत असली ना तरी ती खरं बोलत होती त्या मुलीमुळे आमच्या डोळे उघडलेत आम्हाला माहिती आहे ही स्पर्धा निकोप होती यात कुठली पार्शलिटी नव्हती त्यामुळे जे झालं ते योग्यच होतं पुन्हा एकदा आम्हाला माफ करा अहिल्या मॅडम बघितलं का बहिणी आज पुन्हा एकदा या पोरीमुळे तुमचं नाव खराब झालं आंटी हे बघा तुम्ही प्लीज सॅड नका हो हे मीडिया ना अशीच असते मला तर खूप राग येत होता जेव्हा ते तुम्हाला असे स्टुपिड क्वेश्चन्स विचारत होते आणि ब्लेम करत होते असं वाटत होतं प्रत्येकाला ना एक सडेतोड उत्तर द्यावं पण दिलं नाहीस ना